नमस्कार. शेंगवर्गीय भाज्यामध्ये आपण दुसरं पीक पाहत आहोत. इयत्ता 12 हॉर्टिकल्चर पेपर फर्स्ट यामध्ये आपण शेंगवर्गीय भाज्यातील पहिलं पीक पाहिलेलं आहे, वाटाणा. त्यानंतर दुसरं पीक आपण पाहणार आहोत, ते म्हणजे गवार. गवार हे पीक शेंगवर्गीय भाज्यातील अतिशय महत्त्वाचे पीक असून हे पीक महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये लागवडीखाली घेतलं जातं आणि या पिकाला बहुगुणी भाजी किंवा बहुउपयोगी शेंगभाजी म्हणून ओळखलं जातं. गवारीच्या शेंगापासून विविध प्रकारचे उपयोग आहेत. सर्वसाधारणपणे गवारीच्या शेंगा ज्या आहेत त्यापासून डिंक तयार केला जातो, गवारगम तयार केला जातो. या पिकाचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे ते म्हणजे सायमॉप्सिस टेट्रागोनोलोबा आणि याचं कुळ आहे लेग्युमिनोसी आणि याचं मूळ स्थान आहे आफ्रिका. ही शेंगवर्गीय भाजी जी आहे ती खरीप हंगामामध्ये पावसाच्या पाण्यावर घेतली जाते. मात्र खात्रीशीर पाण्याची उपलब्ध असणाऱ्या भागात उन्हाळी हंगामातही या पिकाची लागवड केली जाते. गवारीच्या कोवळ्या शेंगा ह्या भाजीसाठी वापरल्या जातात, तर वाळवून शेंगासुद्धा ऑफ सीझनमध्ये वापरल्या जातात. गवारीमध्ये अ, ब, क जीवनसत्व, त्याचबरोबर फॉस्फरस, लोह आणि चुना ही पुरेशा प्रमाणात असतात. याचं व्यापारीदृष्ट्या महत्त्व सांगायचं झालं तर गवारीच्या डिंकाचा उपयोग हा अनेक प्रकारच्या उद्योगामध्ये केला जातो. विशेषतः कापड उद्योग, कागद उद्योग, रंग व रसायने तयार करणे, खाद्यपदार्थ बनवणे, तेल उद्योग, सौंदर्य प्रसाधने, स्फोटक द्रव्याच्या निर्मितीमध्ये याचा उपयोग केला जातो. तसेच गवारगमला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्याचबरोबर गवारीचा आणखी उपयोग म्हणजे गवारीपासून च्या पानापासून पौष्टिक चारा बनवला जातो आणि गवारीचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून सुद्धा घेतला जातो. या पिकाचं हवामान जर बघायचं झालं तर हे पीक उष्ण हवामानात येणारे पीक आहे. सरासरी 18 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानात हे पीक अतिशय चांगलं उत्तम येतो. खरीप आणि उन्हाळी हंगामातही आपण हे पिकाचं उत्पादन घेऊ शकतो. हे पीक काटक आहे, पाण्याचा ताण सहन करू शकतं, त्यामुळं याला गरिबाची भाजी म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हे मोठ्या प्रमाणात आहारामध्ये याचा समावेश केला जातो. याच्या जमिनीबाबत सांगायचं झालं तर सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये याचं उत्पादन आपण घेऊ शकतो. त्यातल्यात हलकी ती मध्यम किंवा पाण्याचा चांगला निचरा होणारी जर जमीन असेल तर या जमिनीत यशस्वीपणे लागवड करता येते आणि सर्वसाधारणपणे 7.5 ते 8च्या दरम्यान जर सामू असेल, pH असेल तर हे पीक उत्तम येऊ शकतं. भारी चिकन जमिनी ज्या आहेत किंवा काळ्या जमिनी ज्या आहेत त्या ह्या पिकासाठी अयोग्य समजल्या जातात. सर्वसाधारणपणे जातींचा जर आपण विचार केला तर भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीला जी आहे ICR, या संस्थेनं पंजाब आणि राजस्थान या राज्यामध्ये वेगवेगळ्या ज्या स्थानिक जाती त्यामधून निवड पद्धतीने काही जाती विकसित केलेल्या आहे आणि त्या महाराष्ट्रातील लागवडीसाठी शिफारस केलेल्या आहेत. त्या जाती म्हणजे पुसा सदाबहार, पुसा मोसमी, पुसा नवाबहार आणि शरद बहार. तर यापैकी पुसा सदाबहार ही जात जी आहे ती सरळ आणि उंच वाढणारी आहे. जयपूर या स्थानिक जातीतून विकसित केलेली आहे. उन्हाळी आणि खरीप हंगामासाठी योग्य जात. याच्या शेंगा लांब असतात, हिरव्या, कोवळ्या आणि बिनरेषेच्या असतात, म्हणजे याच्यामध्ये जास्त धागे टिश्यू नसतात. शेंगा 45 ते 55 दिवसात लागवडीपासून तोडणीला तयार होतात. दुसरी जात तुम्हाला सांगितली पुसा मोसमी. ही जात जी आहे ती अधिक उत्पन्न देणारी मात्र उशिरा येणारी जात आहे. सर्वसाधारणपणे पावसाळी हंगामासाठी ही जात चांगली आहे. याच्या शेंगा 10 ते 12 सेंटीमीटर लांब असतात, आकर्षक असतात आणि चमकदार हिरव्या रंगाच्या असतात.
त्यानंतर पुढची जात आहे ती म्हणजे पुसा नवा बहार. ही जात उन्हाळी आणि खरीप हंगामासाठी योग्य आहे. सर्वसाधारणपणे या जातीस पुसा मोसमी सारख्या उत्कृष्ट प्रतीच्या लांब आणि कोवळ्या हिरव्या शेंगा येतात. तर पुसा सदाबहार सारखी सरळ व जोमदार वाढ होऊन प्रत्येक पानाच्या बेचक्यामध्ये शेंगांची घोष येतात. म्हणजे वरच्या दोन जातींचं एकत्र गुणधर्म असलेली ही जात आहे. आणि हिरव्या शेंगाचं सरासरी उत्पादन हेक्टरी 120 क्विंटलपर्यंत आपल्याला मिळतं. तर हे या जातीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आणि शेवटची जात आहे ती म्हणजे शरद बहार. ही जात जी आहे ती दिल्लीमध्ये तयार झालेली आहे. आणि सर्वसाधारणपणे या जातीची झाडं उंच वाढतात आणि त्याला 10 ते 14 फांद्या असतात. शेंगा लांब, आकर्षक मऊ आणि रसरशीत असतात. पेरणीनंतर 90 दिवसानंतर पहिली तोडणी मिळते आणि हे पीक जे आहे ते 150 ते 160 दिवसपर्यंत चालतं. याचं उत्पादन जे आहे सरासरी 200 क्विंटलपर्यंत आपल्याला मिळतं. त्यानंतर गवारीची लागवड याच्याबाबत आपल्याला सांगायचं झालं तर गवारीची लागवड सर्वसाधारण हिवाळ्यातले 1-2 महिने सोडले तर जवळजवळ वर्षभर आपल्याला करता येते. उन्हाळी हंगामासाठी पिकाची लागवड करत असताना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात 2 ते 3 हप्त्यात करायची टप्प्याटप्प्याने. लागवड करत असताना पेरणी करून पावारीच्या साहाय्यानं किंवा टोकन पद्धतीने सपाट वाफ्यात किंवा सरीवरंबा पद्धतीने या पिकाची लागवड केली जाते. लागवड करताना सर्वसाधारणपणे 45 बाय 60 सेंटीमीटर हे अंतर ठेवलं जातं आणि 2 ओळीतलं अंतर 45 बाय 60 आणि 2 झाडामध्ये सर्वसाधारण 20 ते 30 सेंटीमीटर इतकं अंतर हे ठेवलं जातं. लागवड करत असताना हेक्टरी 14 ते 24 किलो बी लागतं हे टोकन पद्धतीसाठी. कारण टोकन पद्धतीने मोजके बी लावले जातात, त्यामुळं हेक्टरी बियाण्याचं प्रमाण हे कमी असतं. मात्र पेरणी करत असताना पावरीच्या साहाय्यानं बियाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त लागतं. गवार पीक हे इतर पिकांमध्ये मिश्र पीक म्हणून सुद्धा घेण्याची पद्धत आहे. त्या पद्धतीने ते मिश्र पीक म्हणून सुद्धा घेतलं जातं. खत व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण जर मुद्दा बघायचा झाला तर गवार हे कोरडवाहू तसंच बागायती असं दोन्ही प्रकारे याची लागवड केली जाते. कोरडवाहू पीक घेतलं तर यासाठी फारसे खतं ही द्यावी लागत नाहीत, परंतु बागायती पीक घेतलं तर मात्र हेक्टरी 25 ते 30 टन शेणखत हे आपल्याला जमीन तयार करताना मिसळून घ्यावं लागतं आणि 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हा बेसल डोस आपल्याला द्यावा लागतो. सर्वसाधारणपणे ही खतं जमीन तयार करतानाच्या वेळी मिसळावे लागतात आणि लागवडीच्या वेळेला पूर्ण पालाश आणि पूर्ण स्फुरद त्याचबरोबर अर्धनत्र हे लागवडीच्या वेळेला द्यावं लागतं. सर्वसाधारणपणे उरलेलं अर्धनत्र जे आहे ते लागवड झाल्यानंतर रोपं उगून आल्यानंतर सर्वसाधारणपणे 21 दिवसांनी म्हणजे 3 आठवड्यांनी बेसल डोस या स्वरूपामध्ये वर खताच्या रूपात द्यावे लागतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरमशागत आणि पाणी व्यवस्थापन. आंतरमशागतीमध्ये गवारीच्या पिकासाठी वेळोवेळी तणांचा बंदोबस्त करणं गरजेचं असतं आणि यासाठी खुरपणी करावी लागते. त्यामुळं तणांचा बंदोबस्त होतो प्लस रोपांना भरसुद्धा मिळते. पिकाच्या जमिनीचा कस आणि लागवडीचा हंगाम यानुसार पाणी पुरवठा हा करावा लागतो. सर्वसाधारणपणे गरजेप्रमाणे पाणी द्यावं. खरीप हंगामात पाऊस असला तर पाण्याची फारशी गरज नसते, मात्र फुले आल्यापासून तर शेंगाचा बहार पूर्ण होईपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. कारण जर ताण पडला तर आपल्याला उत्पन्नात घट आलेली पाहावयास मिळतात, शेंगाची प्रत ही खालावते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे काढणी. भाजीसाठी हिरव्या कोवळ्या पण पूर्ण वाढलेल्या शेंगांची काढणी केली जाते आणि सर्वसाधारण शेंगाची तोडणी ही करत असताना टप्प्याटप्प्याने करावी. सलग एकाच दिवशी सगळ्या शेंगा तोडू नयेत, तर त्याचे भाग करावेत जमिनीचे आणि दिवसाआड तोडणी करावी. तोडणी करत असताना काळजी घ्यावी. उशिरा तोडणी केल्यास
शेंगा ह्या निबर होतात, त्याच्यामध्ये शेंगात रेषा वाढतात आणि अशाच शेंगा ज्या आहेत त्यांची साल कठीण होते आणि अशा शेंगांना बाजारात मागणी नसते, कारण त्या शिजत नाहीत. त्यामुळं त्यासाठी ग्राहक अशा शेंगा पसंत करत नाहीत. म्हणून योग्य वेळी शेंगांची काढणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. काढणी करत असताना सर्वसाधारणच्या हाताच्या साहाय्यानं शेंगांच्या तोडणी करून आपल्याला काढणी करावी लागते. त्यानंतर मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादन. गवारीचं पीक जे आहे, सर्वसाधारणपणे गवारीच्या हिरव्या शेंगांचं हेक्टरी सरासरी उत्पादन 80 ते 120 क्विंटल इतकं मिळतं. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आहे रोग व किडी. गवारी या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येत नाही, परंतु ठराविक रोग, मग सर्वसाधारणपणे भुरी रोग, पानावरील टिपके आणि मर हे रोग आपल्याला वारंवार या पिकावर आढळतात. त्यामधील पहिला रोग जो आहे तो म्हणजे भुरी रोग. म्हणजे सर्वसाधारण पावडर पसरल्यासारखं पानावर पावडर आपल्याला दिसते आणि दमट पावसाळी हवामान असलं की अशा वेळेला पानावर बुरशीची वाढ होते आणि जास्त प्रमाणात ही बुरशी वाढल्यास पाने शेंगा ज्या आहेत त्या काळ्या पडतात. यासाठी उपाय म्हणजे कॅलेक्झिन हे बुरशीनाशक जे आहे 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून, किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड हे तांबयुक्त बुरशीनाशक आहे, हे 1 ग्रॅम 5 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. पानावरील टिपक्यासाठी हे काळपट रंगाचे गोलाकार टिपके असतात आणि संपूर्ण पानावर पसरतात. सर्वसाधारणपणे डायथेनियम 45 किंवा 22 दोन्हीपैकी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी करावी. त्यानंतर पुढचा रोग आहे तो म्हणजे मर रोग. जमिनीत पाण्याचं प्रमाण जास्त झालं की जमिनीतील बुरशीमुळे हा रोग होतो. सुरुवातीला झाडं पिवळी पडतात आणि आकारी वाळून जातात. यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइड हा अर्धा ते 1% तीव्रतेचं द्रावण तयार करायचं आणि पिकांना पाणी देताना जमिनीद्वारे ते द्यायचं, पाण्यात मिसळून द्यायचं. त्यानंतर कीड आहे ती सर्वसाधारण गवारीवर मावा ह्या प्रकारची कीड पडते आणि ते रस शोषणारी कीड आहे. हवेतील बदल आणि हवेतील आर्द्रता वाढली मावाचा किडीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. नवीन फुटी पानावर ही कीड आपल्याला शेंगावर सुद्धा ही आढळून येते आणि ही शेंगातील पानातील रस शोषून घेते आणि त्यामुळे उत्पन्नात घट येते. याच्या नियंत्रणासाठी मिथिल्डिमेटॉन 20 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामधून मिसळून जर फवारलं तर ह्या मावा किडीचा बंदोबस्त आपल्याला करता येतो. तर आपण ह्या टॉपिकमध्ये महत्त्वाचं शेंगवर्गीय पीक आहे ते आपण बघितलं. गवारीचं शास्त्रीय नाव, कुळ, त्याचबरोबर गवारीचं महत्त्व, विशेषतः गवारीच्या बियापासून डिंक काढतात त्यांचं महत्त्व आणि त्याचे उपयोग, त्याचबरोबर गवारीच्या जाती, लागवड, खत व्यवस्थापन, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, त्यानंतर गवारीची काढणी, उत्पादन व गवारीतील रोग आणि किडी, तर या विषयी आपण डिटेल माहिती घेतलेली आहे. सर्वसाधारणपणे हे पीक परीक्षा नेहमी विचारलं जातं, तर त्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. तर आपण शेंगवर्गीय पिकातली दोन्ही महत्त्वाची पिकं बघितलेली आहे, ती म्हणजे वाटाणा आणि गवार. यानंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरला बघू, ते म्हणजे कोबीवर्गीय भाज्या. धन्यवाद.